दिला मायबापांनो लक्षात घ्या, आपल्याने आपल्याला त्रास दिला, आपला त्रास काहीच नाही, संतांच्या पुढे आपला त्रास काहीच नाहीये. संतांना एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला, आपण गणना करू शकत नाही. ती मुक्ता सांगते, हे दादा, जर आपल्याने आपल्याला त्रास दिला ना, तर आपण राग मानायचा नसतो का? अरे जीभ दाताने चाविली, कोणी 32 पाडिली. काय? अरे आपली जीभ जर आपल्या दातांनी चावली, आपण 32 दात पाडतो का? नाही 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 नाही. मग आपल्याने जर आपल्याला त्रास दिला, काय? आपल्याने जर आपल्याला त्रास दिला, राग मानायचा नाही. दादा दादा, आपण योगी आहे, आपला जन्म आहे या जगाच्या कल्याणासाठी, या जगाच्या उद्धारासाठी. दादा दादा ए दादा, अरे तुझी लहान बहीण आहे रे. अरे ऐक ना दादा, ज्याला मोठा व्हायचं आहे ना, काय, ज्याला मोठा व्हायचं आहे ना, त्याला या अपमानाच्या अग्नीमध्ये स्वतःला जाळून घ्यायचंय. फुकट मोठेपणा भेटत नाही, त्याला सहन करायचंय. मुक्ता सांगते ज्ञानोबरायांना, दादा ज्याला मोठा व्हायचंय त्याला सहन करायचंय. अरे संत जेने व्हावे, जग बोलणे सोसावे, जगाचं बोलणं ऐकायचंय. माझे तुकोबराय सुद्धा सांगतात, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. ज्याला मोठेपणा मिरवायचा आहे ना जगात, त्याला कठीण यात्रा काढायची आहे, कठीण यातना सहन करायची आहे. दादा ऐक ना दादा, दादा ताटी उघड रे. ए दादा, अरे विश्वपट ब्रह्माद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.